संपूर्ण देश हा लॉकडाऊन असताना सुमारे 2 महिन्यांपासून सततच्या लॉकडाऊनमुळे परतवाडा व अचलपूर येथे घरात बंदिस्त लोकांनी विविध करमणुकीचे व मनोरंजनाचे साधनांचा अवलंबन केलेले दिसते। त्यातीलच राजे महाराजांच्या काळापासून चालत असणारे एक मनोरंजनाचे साधन म्हणजे पतंगबाजी। अलीकडे लॉकडाऊनच्या दरम्यान जुळ्या शहरवासियांना आता पतंगबाजीचा नाद लागल्याचे दिसून येत आहे। पतंगबाजी म्हटली की याचा नादच खुळा। लहान तर लहान पण मोठे पण या खेळामध्ये पूर्णतः तल्लीन होऊन जातात। मग मात्र खेळाडूंना ना भूक ना तहान ना वेळ ना कुठले बंधन हे सारं विसरून पतंगीचा पेच मग त्यातली कुठली कटणार याकडे सर्वांचे लक्ष। मग तो उडवणारा असो की घराच्या छतावरून बघणारा असो, सगळ्यांची नजर ही आकाशाकडे, तर काहींची नजर फक्त कटणारी पतंग कुठे जाते आणि कुठे पडते याकडे। आणि त्यातली एखादी कटलेली पतंग ही कुठे पडली, कुठे जाणार आणि तिचा मांजा कुठे जाणार, मग त्यावर सोशल डिस्टन्सिंगवर लक्ष कसे राहणार, असाच नित्यक्रम अलीकडे परतवाडा अचलपूर या जुळ्या शहरांमध्ये रंगबिरंगी चायनाच्या मांज्यासह व त्यातून उत्पन्न होणारे भांडणे ही रोजच बघावयास मिळत आहेत। मात्र या मनोरंजनाच्या पायी नियमांची पायमल्ली होऊ नये हे पाहणे मात्र गरजेचे आहे। परतवाडा येथून पंकज साबू यांचा वृत्तांत।